यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सरपंच आणि इतर सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। 4 सरपंच आणि तब्बल 86 सदस्य पद विविध कारणांनी रिक्त झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कामकाजावर परिणाम होत होता। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्हा प्रशासनाने 14 तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे। त्यामुळे आता पोटनिवडणुकीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला असून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायती, 4 सरपंच आणि 86 सदस्य पद विविध कारणांनी रिक्त आहे। पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे। वणी तालुक्यातील शिंदोला, झरी येथील माथार्जुन, उमरखेड येथील सुकळी तर पुसदच्या अनसिंग इथं सरपंच पद रिक्त आहे। तर यवतमाळ जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीत सदस्यांच्या तब्बल 86 जागा रिक्त आहेत। आता पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय।